मंडळी स्टार प्रवाह लवकरच आमच्या लाडक्या नाईकबाई ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या नाईकबाई हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे. आता या मालिकेत एका अभिनेत्रीची तब्बल 2 वर्षानंतर या मालिकेतून मालिका विश्वात एंट्री होत आहे. ती अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे. यावेळी मात्र अमृता एका वेगळ्याच अंदाजात दिसणार असून ती पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. अमृता या मालिकेत दर्शना लाड उर्फ लाडबाई या भूमिकेत दिसणार आहे. नावाप्रमाणेच गोड असणारी पण मनाने अत्यंत धूर्त आणि कपटी अशी व्यक्तिरेखा ती साकारताना दिसेल. एका राजकीय पक्षाच्या वतीने गावातील जमिनी ताब्यात घेण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लाडबाई गावात प्रवेश करते. तिच्या गोड बोलण्यामागे मोठा डाव दडलेला असतो. लोकांचा विश्वास संपादन करत ती त्यांना आपल्या जाळ्यात अडकवते आणि नाईकबाईच्या आयुष्यात सतत नवनवीन संकट निर्माण करते. तर तिच्या या भूमिकेबद्दल बोलताना अमृता म्हणाली, 2 वर्षानंतर पुन्हा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. त्यामुळे साहजिकच आनंद आणि उत्साह आहे. दर्शना लाड ही भूमिका माझ्यासाठी पूर्णपणे वेगळी आहे. ती वरवरती खूप गोड बोलते, पण तिच्या प्रत्येक कृतीमागे स्वार्थ आणि वेगळाच हेतू दडलेला असतो. पहिल्यांदाच मी ग्रेडशी असलेली भूमिका साकारते. अशा व्यक्तिरेखा साकारताना कलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळतं. प्रेक्षकांनाही माझा हा नवीन अंदाज आवडेल अशी आशा तिने व्यक्त केली आहे. अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने या अगोदर चांदणे शिंपीत जाशी, घेतला वसा टाकू नको, शिवा अशा मालिकांमध्ये काम केले. यासोबतच ती बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये देखील झळकली होती. तर आमच्या लाडक्या नाईकबाई ही मालिका येत्या 10 ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी 6:30 वाजता स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.